गाणी आणि ओव्हरऑल म्युझिक इंडस्ट्री ही शेवटी आत्ता मराठीतली तरी निर्मात्यावरती खूप अवलंबून असते की आपण खूप मेहनतीने चांगली गाणी बनवतो आणि मग निर्मात्यांनी जर का त्या चित्रपटाची प्रसिद्धी चांगली केली नाही तर ते गाणं लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे कित्येक वेळेला खूप चांगली गाणी दुर्लक्षित राहतात असं तुला जाणवतं का? ही खरी खंत आहे. म्हणजे तू मगाशी म्हटलंस त्याच्यापेक्षा याचं दुःख जास्त होतं की प्रत्येक माणूस खूप चांगलं काम करत असतो. त्या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. म्हणजे संगीतकार, गायक, गीतकार सगळी माणसं काम करतात, पण ते उत्तम काम पोचतच नाही लोकांपर्यंत, ज्यांच्यापर्यंत ते पोचायला हवं. म्हणजे त्याचे पैसे किती मिळतात हा भाग दुय्यम आहे. ते ज्यांच्यासाठी आपण करतो ती मेहनत त्यांच्यापर्यंत पोचत नाही, हे भयंकर मोठं दुःख आहे. तुम्हाला ह्या बाबतीत तुम्हाला कधी त्याला टोचलं? 2-4 कारण आहेत. म्हणजे कसं की रेडिओ संस्कृती जवळपास नष्ट झाली. करेक्ट, हे सगळ्यात मोठं कारण. एक मोठं कारण. कारण रेडिओवरती फक्त गाणं ऐकलं जायचं, मग त्याचे शब्दच फक्त म्हणजे दिसत नव्हतं गाणं, त्यामुळे ते ऐकलं जायचं, त्याचे शब्द अट्रॅक्ट करायचे, चाल अट्रॅक्ट करायची आणि गाणं म्हणजे गायकाचं जे कौशल्य असेल ते पण यायचं आणि त्यामुळे ते जास्त अपील व्हायचं लोकांना. आणि सकाळपासनं कामं होस्तोपर्यंत रेडिओ लावण्याचा एक जो प्रकार होता तो आता FM चॅनलमुळे काय झालं की FM चॅनलमुळे फक्त जी पॉप्युलर गाणी आहेत तेवढीच फक्त येतात आणि खूप मध्ये काही ठिकाणी माहिती काही चॅनल दिली जाते, काही ठिकाणी नुसतीच बडबड असते या रेडिओ जॉकीजची. दुसरं कारण ग्रामोफोन कंपन्या, म्हणजे ग्रामोफोन निघत होते त्यावेळेस 2 गाण्यांची पण एक ग्रामोफोन निघत होती. एखाद्या सिनेमामध्ये फक्त 2च गाणी आहेत तर ग्रामोफोन डिस्कवरती ते गाणं यायचं. आता माझ्या पिक्चरमध्ये 2च गाणी आहेत, त्याची CD निघू शकत नाही. आता ती CD निघू शकत नाही त्यामुळे ती रेडिओवर लागू शकत नाही. मग रेडिओवर लागू शकत नाही म्हणून ते गाणं दुर्लक्षित जातं. कारण सिनेमा बघणारी लोक, आता समजा एखादा पिक्चर सिल्वर ज्युबिली झाला तर 25,000च लोक बघतात. पण वेराज पॉप्युलेशनचा आणि इतर गोष्टींचा अंदाज घेतला तर त्याच्यामध्ये आणि ती 25,000 लोक जर गाणं ती 2 गाणी आवडली तर त्यांना ती अवेलेबलच नाहीत मार्केटमध्ये, त्यांनी ऐकायची कधी? आणि ती एकदा बघितलेली गाणी नंतर विस्मरणात जातात. चांगले गीतकार फार कमी दिसतात, अभावाने दिसतात. म्हणजे कसं की मला थोडंसं असं वाटतं की आपण SMS पाठवतो ना, तशी गाण्यांचे मुखडे झालेत. धूम मचाले धूम मचाले धूम मचाले धूम, त्याची क्रॉसलाईन माहिती नाही, अंतरा माहिती नाही. नेमकं गाण्याचं प्रयोजन काय आहे? याचं कारण मला अजून एक वाटतं की आता गाणी श्रवणीयपेक्षा प्रेक्षणीय कशी होतील याच्याकडे निर्मात्यांचं लक्ष. त्यामुळे ते शब्द असण्यापेक्षा काय दिसेल, मग ती कोणीतरी बाई नाचते त्यामुळे त्यात मेलडीपेक्षा रिदम जास्त असावा, असंही एक होतं. आणि मग ते रिदम आला की नॅचरल तो शब्दांना मारणार, म्हणून कमीत कमी शब्द ठेवा, कमीत कमी. हा करेक्ट, कॅच लाईन करा कुठली तरी आणि मग ते गाणं फक्त लोकांवरती हॅमर करा, असं झालंय. तू आतापर्यंत ज्या काही फिल्म्स लिहिल्यास, जे चित्रपट लिहिलेस, ते लिहिताना म्हणजे जे स्क्रिप्ट बघताना एक व्हिज्युअल्स असतात ती आणि प्रत्यक्ष पडद्यावर उतरतं ते पाहताना कसं वाटतं? म्हणजे खूप छान वाटतं का? काय तुझ्या पदरी निराशा पडली की बाबा नाही आपण लिहिलं तसं नाही झालं, असं? दोन्ही गोष्टी झाल्यात. नाही, कधी कधी माझ्या अपेक्षेपेक्षा काहीतरी अप्रतिम दिसलं एखाद्या सीनमध्ये आणि काही बऱ्याच वेळा असं झालं की अपेक्षा भंगही झालं. कदाचित अरे हे वेगळं केलं असतं की माझ्या डोक्यात असं होतं. बऱ्याच वेळा असंही होतं, काही मी नावं सांगत नाही कोणाची, पण की अरे हा नाईट सीन लिहिला होता पण अरे नाही ते आपल्याकडे वेळ नाही आहे, त्या आर्टिस्टच्या डेट नाही, आपण तो डेला फिरवला. तर ते अख्खंच त्यातलं गेलेलं असतं की ते डोक्यात ठेवून एक काहीतरी लिहिलेलं असतं. मी त्या कंसात लिहिलेलं असतो की अमुक अमुक तिथे आग पेटते, तिच्या चेहऱ्यावर तो ज्वाळा हे होत आहेत आणि असं असं ते कंसात. पण भर दुपारी उन्हात केल्यावर कसं काय ते सगळंच कट झालेलं असतं ते. तर ते मी एवढंच ठरवतं की नाही आपण करू तेव्हा ते करू. आणि आता वेळ झालेली लोकांच्या प्रश्नाची लोक होत. माझा प्रश्न गुरु ठाकूरला आहे की त्यांनी प्रेम कविता लिहिली आणि ती कविता त्यांनी कोणावर लिहिली आहे? आपण लिहिलेल्या ज्या प्रेम कविता असतात त्या कोणावर लिहिलेल्या असतात, असा एक छान प्रश्न विचारलेला आहे. इतरांच्या साठी मी बरेच लिहिलेत. म्हणजे मला आठवतंय की एका मित्राने माझ्याकडनं प्रेम कविता लिहून घेऊन त्याचं पहिलं अफेअर सक्सेसफुल केलं होतं. पहिलं अफेअर. म्हणजे त्यानंतर या वापराला गैरवापर म्हणायचा का? गैरवापर, गैरवापर म्हणायचा का? नाही, अवघड गोष्ट आहे. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न रवींद्र साहेब आहेत की तुम्हाला जे आवडलेलं प्रेमी गीत कोणतं ते जरा प्लीज आम्हाला ऐकवलं द्या. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील, येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील, तुझी माझी या प्रेमाची भावती साखर चुंबन देशील देशील.
देशील. आता या गाण्याच्या बद्दल सांगायचं कारण असं आहे की फार पूर्वी पंचम नावाचा एक कार्यक्रम झाला होता 5 कवींवर आधारित, आणि त्याच्यात मी यशवंत देवांनी याची चाल केली होती आणि मी हे गायलो होतो. त्यानंतर ते चित्रपटात मी आणि उत्तरा केळकर ड्युएट स्वरूपात आलं आणि त्याच्यानंतर अरुण दातेंच्या अल्बममध्ये आलं. अरे वा. म्हणजे सगळ्यात पहिला गायक मी आहे त्याच्या गाण्याचा. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न गुरु ठाकूरजींना आहे. कोणत्या गायकासाठी तुम्हाला गाणं लिहायचं स्वप्न आहे तुमचं? आहा. याचं उत्तर इथेच आहे म्हणजे कारण मला बऱ्याच वेळा खरं तर लहानपणीपासून आपल्याला एखादं गाणं आवडत असतं ना, जेव्हा आपल्याला गाण्यातलं कळत नाही, ते माझं गाणं होतं कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. म्हणजे जेव्हा, आणि त्या गाण्याची आणखीन एक गंमत आहे की आई जेव्हा मला एखादं काम सांगायची ना, मोस्टली काय व्हायचं की दळण आण, हे लहानपणी एक असतं. तर मी जेव्हा दळण आणायला जायचो तेव्हा वाटेत दुसऱ्या शेजारच्या काकू सांगा येताना माझाही डबा आण. ते आणताना मी बऱ्याच वेळा हे गाणं म्हणायचो आणि ते मोठ्याने म्हणायचो, सगळ्यांना कळावं असं, कुणाच्या खांद्यावर. त्यामुळे नंतर ते इतकं पॉप्युलर झालं होतं की हे गाणं लागल्यावर अरे तुझं गाणं लागलंय बघ असं लोक सांगायचे. नाही नाही, मग ते तुझं तर गाणं नक्की गातीलच, पण तुझं आत्ता तू जे सांगितलंस ते गाणं म्हणजे तुझं गाणं म्हणून जे ओळखलं जायचं, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, तुमच्या आवाजात ऐकायचं आहे मला. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. देई कोण हाळी त्याचा पडे बळी आधी, हारा परी होतात मेहे ज्याच्या गळी साजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे